जय आदिवासी भोसवा. तर मी येस भेटाला शिरपूर म्हणे आडेरी लागणे म्हणा भेटाला तुम्ही बी कधी मधी मायला भेटाला येला गा म्हणा कोणी ना मी एकली परिवार मध्ये. तर देखा भोसवा लढू नको. तर खूप म्हणजे खूप जीव लावा मला काकू म्हणजे मायनिगत जीव लावा. तर मी याला काकूनीकडं काकूला भेटायला. तर आता सध्या जत्रा बंद तर म्हणतं जाऊ 2-3 दिवस ना साठी काकूनीकडं. तर मग काकू खूप कष्ट कर आणि यांना त्यांना तुकडावर ना आरय आणि याने त्यांनावर अपेक्षा बी ना ठेव. कष्ट करी स्वतः काम करी स्वतः भांडं घसडी घरदारच मग लोकसनी जागा जायसन. पण तिनं कष्ट ना ती खाय आणि कोणा म्हणजे गुलामगिरी तर नाश करत आपलं लोक हक्क तिरत आणि हक्क ती स्वतः कमावत ना स्वतः खात. तर मी दखनी काकूला. तर मी असं बोवारी कामारी कमा घरचं असा करीसन. तर मी बी जाते काकूनी संग पोर बी येलं म्हणी संग काम मुनीच ती मी काम कर ये घर जंगल जाडी मग कथीच जाय ना इटा पाडायला जाय ना ऊस तोडायला जाय ना कथीच जाय ना. आणि मला कोणा सहारा बी ना असं आता एक आणेल ती बी तिनं सासर वाढ मस आई पोर बी मानेल कोणा कोण होय ना तर ती भेटायला येईल लागली मला. तर मी ते म्हणून सांग. तर अशा काहीतरी आपण स्वतः कष्ट करा आपला कशी का मजबुरी राही ना. पण अशी मजबुरीला असं म्हणजे दट्टी चालत जावा बुवा कमजोर नको होत जावा. अशा भरपूर आपल्या माया बहिणीसत. तर मी वनी काकून जाग तर मी सुद्धा मन काकूनी संग येऊ वनी आणि मी सुद्धा बाणकुंड दू लागणे ना काकू. मला थोडीशी शांतता दिनी म्हणला रातला भाकरी टाकील दिनी खाण्यात पिण्यात. स्वतः जवाई उन्हाल मला पावसाळ्याला म्हणे आंडेरला म्हणे घर पावसाळी गया र माय पव. तर असं कधीच मायबाप कोणतं कराय ना पण मायबाप तर मायबापच राहत आणि आपला मायबापसला जीव लावत जावा ना. अशा कधीच अशा परा नको करत जा भोसवा. आणि म्हणा व्हिडिओ पुरा दगजात बर का आणि गलत कमेंट नको टाकजात. खरंच म्हणे माय डायरेक्ट खरंच. तर चाली बस. आणि पोटला कधी लाज ना चोरी छिन्नाला लाज पण पोटला कधी लाज ना माहितीये का. हा आणि म्हणे काकू खरंच आदिवासी वाघीन खरंच कारण की ती स्वतः कष्ट कर आणि स्वतः कमावं. ते भांड कुंड का धुणार ना आपण तिना कमाय ना ती स्वतः खाय कोणावर फुकट भीक ना मागाव आणि गुलामपणा बी कराव ना कारण म्हटलं गरज बरं